नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, वाहनधारकांसाठी मोठी बातमी आहे। हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच HPCL या ऑइल कंपनीच्या सॅप प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे। त्यामुळे मागच्या काही तासांपासून कंपनीचे पेट्रोल आणि डिझेलचं जे पुरवठा यंत्रणा आहे ती ठप्प झालेली आहे। या अडचणीमुळे इंधन पुरवठा करणाऱ्या HPCLच्या देशभरातील सर्व डेपोंमधून पेट्रोल पंपाला पुरवठ्याचं कामकाज ठप्प झालंय। परिणामी अनेक पेट्रोल पंपांवरील इंधन पुरवठा हा विस्कळीत झालाय। कंपनीचे तांत्रिक तज्ञ सदर प्रणाली पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवरती काम करतायत। त्याचप्रमाणे सदर पुरवठा हा मॅन्युअल मोडमध्ये देखील सुरळीत करण्याचं काम सुरू आहे, परंतु सर्व प्रणाली संलग्न असल्यानं त्यामध्ये पाहिजे तशी सुधारणा ही होत नाहीये। त्यामध्ये सुधारणा न झाल्यास सर्व स्थिती सुरळीत होण्यासाठी अंदाजे आणखी 2 ते 3 दिवस लागू शकतात। त्यामुळे नागरिकांना HPCL कडनं आवाहन करण्यात येते की त्यांनी घाबरून जाऊ नये। ही केवळ एक तांत्रिक अडचण असून पेट्रोल किंवा डिझेल याची कुठलीही टंचाई नाही। इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम यासारख्या कंपन्यांचं वितरण अगदी सुरळीतपणे सहजपणे सुरू असून तिथे इंधन सहजपणे उपलब्ध आहे। तरी कृपया कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये, संयम राखावा आणि इतर पंपांवरती गर्दी करू नये। कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई झालेली नाही, केवळ तांत्रिक प्रणाली सदोष झाल्यानं अडचण निर्माण झालेली आहे। सर्व परिस्थिती ही लवकरच सामान्य होईल असं अध्यक्ष अमित गुप्ता यांनी सांगितलेलं आहे। पुणे पातळीवरती PDA पुणे हे HPCL अधिकाऱ्यांशी सातत्यानं संपर्कात आहेत। प्रत्येक तासाला अद्ययावत माहिती ते घेत आहेत आणि ही अडचण उद्भवल्यापासून त्यांची IT टीम ही कामाला लागली आहे। आम्हाला आशा आहे की समस्या लवकरच सुटेल आणि आमच्या डीलर्सना त्याचा पुरवठा वेळेत मिळेल। पुणेकर जनतेला आमची विनंती आहे की त्यांनी घाबरून जाऊ नये, कारण इतर पेट्रोल पंपांवरती इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। कुठल्याही प्रकारचा इंधन तुटवडा नाही असं पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी देखील स्पष्ट केलं आहे। तर मग मित्रांनो, देशभरामध्ये जे काही पेट्रोल डिझेलचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे तर त्याच्या मागे केवळ तांत्रिक कारण आहे। भारत पाकिस्तानच्या युद्धाशी याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, हे नागरिकांनी लक्षात घ्यावं। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।